Hello friend, welcome back in Sai Academy. I am Mr. Awad sir. Today we are going to learn about a 8 standard lesson 2.2 The House Builder. Let's start now. तर आज आपण एका गवंड्याची गोष्ट पाहणार आहोत. या लेसनमध्ये द हाऊस बिल्डर एक गवंडी मेसन वर्करची स्टोरी आपण पाहणार आहोत. चला, दिस इज द स्टोरी ऑफ अ मेसन. एका गवंड्याची ही गोष्ट आहे. हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, की जो एका इमारत कंत्राटदाराकडे काम करतो. नेक्स्ट लाईन पहा. द मेसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन, आणि आपले काम उत्तम होण्यासाठी बिनचूक व्हावे यासाठी तो गवंडी सतत कष्ट करत असतो, सतत प्रयत्नशील असतो. या ठिकाणी जो शब्द आहे मेसन, या शब्दाचा अर्थ आहे गवंडी, आणि नेक्स्ट वर्ड आहे स्ट्रो. तो हायलाईट केलेला तुम्हाला या ठिकाणी दिसेल. स्ट्रो शब्दाचा अर्थ आहे खूप प्रयत्न करणे किंवा खूप कष्ट करणे. या अर्थाने स्ट्रो हा शब्द दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला या चित्रामध्ये सुद्धा दिसेल. चला, नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये आपण आता पाहूया की जो गवंडी आहे की कशा पद्धतीने बांधकाम करतो आहे, तो आता आपण पाहूया. ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद. वास्तुविशारदाने एखाद्या घराचा आराखडा बनवून दिला. अँड डिटेल फायनलाइज बाय द इंजिनियर, आणि एखादा इंजिनियर म्हणजे अभियंता, एखाद्या अभियंत्याने त्याचा तपशील पूर्ण केल्यावर द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मेसन अँड लिव्ह. कंत्राटदार त्या गवंड्याला बोलवीत असे, पाचारण करत असे. म्हणजे तुम्हाला ह्या वरील चित्रामध्ये दिसेल की जो कॉन्ट्रॅक्टर असतो किंवा घर बांधण्यासाठी जे आर्किटेक्ट असतात, द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम, आणि त्याला पाचारण करून त्याच्याकडे ही जबाबदारी, बिल्डिंग इमारत बांधकामाची जबाबदारी त्याच्याकडे, तो जो कॉन्ट्रॅक्टर असेल तो त्या मेसनकडे, गवंड्याकडे देत असतो. लुक ॲट द पिक्चर इज हिअर. वरील तुम्हाला चित्रामध्ये दिसेल की जो कॉन्ट्रॅक्टर दाखवलेला आहे, आणि या साईडला मेसन वर्कर, की प्रत्यक्ष तो गवंडी काम करतो. पुढची लाईन पहा. द मेसन वूड देन विदाऊट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. मग तो गवंडी कोणताही वेळ वाया न घालवता आपले काम सुरू करत असे. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग. तो आपले बांधकाम अतिशय आवडीने आणि पूर्ण जीव ओतून, मनापासून तो बांधकाम करत असतो. कारण हे त्याचं इट इज अ डेली वर्क. कॉन्ट्रॅक्टरचं काम काय असतं की फक्त तो कंत्राटदार देखरेख करून हे काम पूर्ण करून घेणे. आणि प्रत्यक्ष फील्ड वर्क हे म्हणजे नेहमी आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरण आहे की आपल्यासुद्धा आजूबाजूला हे जे मेसन वर्कर असतात, गवंडी असतात, कशा पद्धतीने बांधकाम करतात हे तुम्ही पाहिलेलं असेल. आणि जर प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव आला नसेल तर ह्या चित्रात तुम्हाला दिसत आहे. अँड डू इट विथ फुल डेडिकेशन, आणि ते काम करण्यासाठी पूर्ण मनापासून ते काम त्यांना करावं लागतं. डेडिकेशन या शब्दाचा अर्थ आहे समर्पण करणे, निष्ठा. त्यांची पूर्ण निष्ठा त्या कामावर असते. ही मेड, पुढची लाईन पहा. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल, आणि बांधकाम करण्यासाठी त्याला जे साहित्य लागतं ते सुद्धा उत्तम दर्जाचं साहित्य असावं. ऑफ हाय क्वालिटी, म्हणजे त्याचा दर्जा चांगल्या पद्धतीचं साहित्य असावं. द मेजरमेंट ऑफ द वॉल्स, आणि भिंती ज्या असतात, मेजरमेंट म्हणजे त्याचं मोजमाप, आणि त्याला प्रत्यक्ष मोजमाप करावं लागतं. कशाचं? वॉल्स, डोरवेज, आर्चिस एटसेट्रा.
म्हणजे त्याला तो दरवाजा असेल, भिंत असेल, आर्चेस म्हणजे प्रवेशद्वार, त्याचंसुद्धा त्याला बांधकाम करण्यासाठी जे मटेरियल असेल तर चांगल्या पद्धतीचं मटेरियल वापरलं तर तो गवंडी अधिक चांगल्या पद्धतीने तो काम करू शकतो. म्हणजे हे जे पूर्ण आहे पहा, तुम्हाला चित्रामध्ये ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल की कशा पद्धती फिनिशिंग की जो भिंत आहे त्याला कशा पद्धतीने फिनिशिंग तो देत आहे. म्हणजे हे त्याचं स्किल आहे की त्याला जेवढी त्याच्यामध्ये आवड असेल. पुढची ओळ पहा, वेअर परफेक्ट अँड ही गेव अँड एक्सलंट अँड ॲपिलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. आणि त्याला जे काही त्याचं फिनिशिंग असेल संपल्यावर अतिशय उत्तम दर्जाचं त्याला बांधकाम ते करून द्यावं लागतं. द ओनर ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड वूड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि त्यामुळे नव्या बांधलेल्या घरांच्या मालकांना बांधकामाच्या गुणवत्तेविषयी किंवा त्यांची जी अपेक्षा असेल त्याविषयी त्यांना अधिक समाधान मिळायला पाहिजे. सॅटिस्फाईड ते समाधानी व्हायला पाहिजेत पाहून, बांधकाम पाहून. अशा पद्धतीने त्याला ते जेवढं फिनिशिंग उत्तम दर्जाचं देता येईल याचा प्रयत्न नेहमी तो मेसन करत असतो. समोर तुम्हाला इथं एक अतिशय सुंदर घराचं तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन तुम्हाला पूर्ण झालेलं दिसत असेल की कशा पद्धतीने दॅट इज द एक्झाम्पल इज गिवन हिअर. आणि ही एक फॅमिली पण याच ठिकाणी दाखवलेली आहे की जे बांधकाम पाहून, जे घर पाहून त्यांना कशा पद्धतीने सॅटिस्फाय होऊन त्यांनी ते घर खरेदी करता त्यांना यावं. आणि हे पूर्ण स्किल, हे जे कौशल्य आहे हे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या किंवा जे इंजिनियर असतात ते फक्त कशा पद्धतीने काम करायचं याचा प्लॅन आखून देतात. आणि फील्ड वर्क मात्र जे आहे हे मेसन वर्करचं काम आहे. बिकॉज ऑफ द झियल, डेलिजन्स, लॉयल्टी अँड पर्जिस्टन्स दॅट ही डिस्प्ले इन हीज वर्क. म्हणजे कामाप्रती त्याचा असलेला उत्साह, झियल म्हणजे उत्साह, डेलिजन्स म्हणजे मेहनत, आणि दाखवलेल्या सातत्यामुळे या गवंड्याला खूप मागणी असायची. पर्जिस्टन्स म्हणजे सातत्य, आणि त्यामुळे त्याला खूप मागणी गवंड्याला आजही पण आहे. झियल या शब्दाचा अर्थ तुम्हाला इथं हायलाईट केलेला आहे. त्याचा अर्थ आहे उत्साह, उमेद. दुसरा शब्द आहे डेलिजन्स, त्याचा अर्थ आहे मेहनत, दीर्घोद्योग करणे. पुढचा शब्द आहे पर्जिस्टन्स, त्याचा अर्थ आहे चिकाटी, सातत्य. नेक्स्ट लाईनमध्ये पहा, द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आणि या कामाच्या त्याच्या उत्साहामुळे, त्याच्या सातत्यामुळे त्याला जे मागणी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने त्याला मागणी, त्याचा जो व्यवसाय आहे तो आहे. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पोज. म्हणजेच साहजिक या गवंड्याला जो कामाचा त्याचा जो मोबदला असेल किंवा त्याला जे रिकम्पोज शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे किंवा त्याची भरपाई करणे किंवा सेवा. म्हणजे आपण समजा काम केलं दिवसभर की त्याचा आपल्याला मोबदला मिळतो. याच मोबदल्याच्या याच्यावरती तो गवंडी दिवसभर रिकम्पोज म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली तो काम करत असतो. चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने तो कॉन्ट्रॅक्टर या रिकम्पोज म्हणजे गवंड्याकडून काम करून घेत आहे आणि काम संपल्यावर त्याला तो त्याच्या कामाचा मोबदला देत असतो. रिकम्पोज द मेसन हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. सॅलरी म्हणजे पगार. म्हणजे त्याला तो त्याच्या कामाचा मोबदला म्हणजे थोडक्यात पगार जो असेल त्याच्या ज्या गरजा असेल त्या मेसनच्या भागवण्यासाठी तो कॉन्ट्रॅक्टर त्याला पेमेंट म्हणता येईल तुम्हाला किंवा पगार म्हणता येईल. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाऊट एनी स्केअरसिटी. आणि त्याच्या मोबदल्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या सर्व गरजा कोणतीही अडचण न येता तो भागवू शकतो. यासाठी तो मेसन वर्कर जे आहे दिवसभर कष्ट असेल, काम असेल तो करतो. वरील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल पहा की त्याची सपोज
एक्झाम्पल म्हणा, त्याची फॅमिलीमध्ये जे आहेत मेंबर्स दाखवलेले आहेत आणि त्यांच्या ज्या काही गरजा असेल, म्हणजे त्यांना कपडा लत्ता असेल, जेवण असेल, या सर्व गरजांची पूर्तता त्याला करावी लागते आणि यामुळे त्याचं जे स्किल आहे, कौशल्य आहे, ते तो पूर्ण करतो. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये पहा, द मेसन दस कंटिन्यू वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स. अशा रीतीने तो गवंडी वर्षानुवर्षे एकनिष्ठपणे प्रामाणिकपणे काम करत असतो किंवा प्रामाणिकपणे काम करत राहिलेला आहे. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. कुठपर्यंत? ग्रँडफादर आजोबा, म्हणजे आजोबाच्या वयाचा होईपर्यंत तो गवंडी लहानपणापासून, म्हणजे जेव्हापासून तो काम शिकला तेव्हापासून तो काम करत आहे. आणि एवढ्या वर्षाचा त्याचा जो अनुभव आहे, त्याच्या अनुभवाच्या जोरावरती तो त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करत आहे. पुढची लाईन पहा, देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर अँड स्पेंड. म्हणजे त्याने ठरवलेलं आहे की आता आपण रिटायर व्हावं, निवृत्त व्हावं, कामातून आपण जावं. सेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँड चिल्ड्रेन. आणि कशासाठी? राहिलेला आपला उर्वरित वेळ नातवंडासोबत आपला घालवावा, यासाठी त्यांच्यासोबत खेळावं, म्हणून त्याला रिटायर व्हायचं आहे. बीइंग अ फर्म माइंडेड पर्सन, ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. आणि त्याने त्याचा जो निर्णय आहे, त्या गवंड्याने आपल्या घराच्या कामातून निवृत्त होण्याचा निर्णय आपल्या त्या कंत्राटदाराला सांगितलेला आहे. म्हणजे इथं त्याचा प्रामाणिकपणा दिसून येईल. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहर्टेंड टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन. आणि तो जो कंत्राटदार आहे, त्याला जो निर्णय कळाल्यावर त्याचा उत्तम असा कारागीर आपण गमावणार आहोत, हा विचाराने तो कंत्राटदार अतिशय निराश झालेला आहे. अँड अर्ज टू मॅसन टू कंटिन्यू ह्यूज जॉब बट टू नो अवेल. आणि त्या गवंड्याने काम सोडू नये म्हणून त्याने, म्हणजे त्या कंत्राटदाराने त्याला खूप गळ घातली, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. म्हणजे खूप विनंती केली. अर्ज म्हणजे विनंती करणे, गळ घालणे. टू नो अवेल या शब्दाचा अर्थ आहे ऑफ नो यूज, काहीच लाभ न होणे, म्हणजे त्याचा काही उपयोग झालेला नाही. विनंती करूनसुद्धा कॉन्ट्रॅक्टरचं त्या गवंड्याने ऐकलेलं नाही आणि रिटायर होण्याचा निर्णय त्याच्यावरती तो ठाम आहे. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. आणि गवंड्याने आपल्या निर्णयाशी तो ठाम होता, त्यामुळे काम चालू ठेवण्यास त्याने कॅरी ऑन म्हणजे पुढे नकार दिलेला आहे की मला आता माझ्या कामातून निवृत्त होऊ द्या, कारण आता तो अगदी आजोबा पण झालेला आहे, म्हणजे वय त्याचं वाढलेलं आहे. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये पहा, फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मेसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईड. शेवटी अखेरीस कंत्राटदाराने खास विनंती करून त्याला एका सुंदर आणि सोयीच्या ठिकाणी घर बांधण्यासाठी त्याने तयार करण्यासाठी विनंती केली. कन्व्हिन्स त्याला केलं की तू शेवटचं घर माझ्यासाठी अतिशय ब्युटिफुल, सुंदर, अतिशय सुंदर असं साईट एक मला बांधकाम तू करून दे, ॲज अ स्पेशल फेवर, आणि ते पण खास असं एक ते घर असावं. द मेसन ॲग्री टू डू सो विथ ग्रेट रिलुक्टन्स, नॉट टू हॅपीली आयदर. आणि परंतु त्या गवंड्याला त्या कामामध्ये तो आपलं काही मन गुंतवू शकलेला नाही, कारण आपल्या ज्या मालकाची इच्छा आहे, रिलुक्टंट या शब्दाचा अर्थ नाखुशीने, इच्छा नसताना, कारण त्याची शेवटची विनंती म्हणून एवढ्या वर्ष तो त्याच्या हाताखाली काम करत आहे आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टरची शेवटची इच्छा आपण पूर्ण करावी, पण त्या कामामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा आनंद नव्हता. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. आणि शेवटी कामसुद्धा चालू झालेलं
होतं. त्याने ते काम चालू केलं. शेवटची इच्छा, इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बिल्ड ॲट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन. आणि ते बांधकाम सुरू झालेलं होतं. अतिशय सुरेख आराखडा त्याचा तयार होता, तो बनवलेला होता आणि ते घर एका खास निवडलेल्या ठिकाणी बांधले जाणार होते. खास अशा लोकेशनवरती ते बांधण्यासाठी विनंती त्या कॉन्ट्रॅक्टरने आपल्या मेसनला केलेली आहे. पुढची लाईन पहा. हाऊ एव्हर द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हर्ट इन हिज वर्क. पण गवंडी त्या कामामध्ये आपलं मन काही गुंतवू शकला नाही, कारण त्याची इच्छा नसताना त्याला ते बांधकाम करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे तो आपला हर्ट म्हणजे मन त्या कामात तो गुंतवू शकलेला नाही. पुढची लाईन पहा. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली अँड केअरलेसली. म्हणजे त्याने अतिशय ओबडधोबडपणे, निष्काळजीपणाने आणि इच्छा नसताना ते काम त्याला ते करायचं आहे. म्हणजे रफली म्हणजे अतिशय खडबडीत, ओबडधोबडपणे, कारण तो ते काम मनापासून करत नाही. त्याला रिटायर होण्याची इच्छा आहे आणि आपल्या मालकाने सांगितल्यामुळे तो जे काम आहे, ते जे वर्क आहे, रफ पद्धतीने म्हणजे ओबडधोबड आणि केअरलेसली, निष्काळजीपणाने, विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन, आणि ते जे काम आहे ते कोणतीही इच्छा न ठेवता, इंटरेस्ट न घेता ते काम करून देण्याची त्याची आपल्या मालकाला खुश करण्यासाठी ते करत आहे. इव्हन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज ऑफ लो क्वालिटी. आणि एवढेच नाही तर त्या बांधकामाला वापरलेले साहित्यसुद्धा लो क्वालिटी, निकृष्ट दर्जाचे आहे. बट ही डीड नॉट केअर. तरीसुद्धा त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच मटेरियलचा वापर करून ते बांधकाम त्याने करायला सुरुवात केली. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याला केवळ ते काम कशा तरी पद्धतीने पूर्ण करून निवृत्त व्हायचं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. अपेक्षापेक्षा अगोदरच घर पूर्ण झाले. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, वीक वॉल्स, पुअर फिनिश अँड डीड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईन. आणि अतिशय ओबडधोबड रचना व कमकुवत भिंती असलेले, बिलकुल सफाई नसलेले आणि दिसायला अतिशय सुमार दर्जाचे असं ते घर त्याने तयार केलेलं होतं. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स की टू हिम. आणि त्या गवंड्याने कोणत्याही प्रकारची फिकीर न करता आपल्या कंत्राटदाराला घर तयार आहे आणि घराची की म्हणजे चावी ताब्यात देण्याची वाट पाहत आहे, असा जो मेसेज आहे त्याने हँडओव्हर केला. म्हणजे आपल्या कंत्राटदाराला मेसेज पाठवलेला आहे की तुमचं जे घर, मला शेवटची इच्छा होती की एक फुली डिझाईन जे घर आहे ते बनवून द्या, आणि ती इच्छा त्याने पूर्ण केली आणि की पूर्ण चाव्या फक्त आता आपल्या मालकाच्या ताब्यात देऊन आपण रिटायर व्हावं, ही त्या गवंड्याची शेवटची इच्छा. आता तो क्षण कधी जवळ येईल याची आतुरतेने, उत्सुकतेने वाट पाहत आहे. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये पहा. द कॉन्ट्रॅक्टर अराईव्ह ॲट द साईट. आणि कंत्राटदार त्या ठिकाणी आलेला सुद्धा आहे. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक फाईल आणि कायदेशीर कागदपत्रेसुद्धा होती. लिगल म्हणजे कायदेशीर. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस की टू हिम. आणि आपल्या गवंडाने नव्या घराच्या किल्ल्या किंवा त्या चाव्या त्याच्याकडे किंवा त्याच्या हातामध्ये दिल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डीड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. पण कंत्राटदार घर पाहायला सुद्धा पुढे आलेला नाही. म्हणजे ते तयार केलेले जे घर आहे ते पाहण्यासाठी सुद्धा तो आलेला नाही. इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माईल ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेसन अँड सेड, बीमिंग हॅपी.
टोन, म्हणजे त्याऐवजी हसऱ्या चेहऱ्याने हातातील फाईल घराच्या किल्ल्यासहित त्याने त्या गवंड्याकडे सोपवली आणि अतिशय आनंदाने हसून हसऱ्या स्वरात तो आता म्हणत आहे. तर या ठिकाणी बीमिंग हा शब्द हायलाईट केलेला आहे. तर त्याचा अर्थ तुम्ही पहा, स्माइलिंग विथ ग्रेट जॉय, म्हणजे हसत खेळत हसऱ्या चेहऱ्याने. पहा आता तो काय म्हणत आहे, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. आणि काय सांगितलं पहा त्या कॉन्ट्रॅक्टरने, हे जे नवं घर आहे हे तुझ्या नावावर करणारी ही डॉक्युमेंट कागदपत्र आहेत. द हाऊस इज युअर्स, आता हे घर तुझे आहे. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू, मी तुला भेट म्हणून हा जो प्लॅन आहे मी तयार केला होता आणि तुला शेवटची भेट म्हणून देण्याची माझी इच्छा आहे, ॲज अ गिफ्ट म्हणून. म्हणजे आयुष्यभर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम केल्याचं एक मोबदला म्हणून ते गिफ्ट त्या गवंड्याला शेवटी रिटायर होण्यापूर्वी मिळालेलं आहे. थँक्यू.